नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अतिक्रमणावर कठोर कारवाई करा. आमदार बाबर. विटा नगरपालिकेच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना. जे गाडी वाहतुकीला अडथळा ठरता येतं ते तातडीनं काढून टाका. ओढ्यावरील अतिक्रमणे काढा. लोकांना तुम्ही नाही तर मी शब्द दिलेत. आता वाईटपणा घेण्याची वेळ आलीये. माझा संयम संपला तर तुम्हाला ते पेलणार नाही, असा इशारा आमदार सुहास बाबर यांनी विटा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिला आहे. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार सुहास बाबर यांचा विटा नगरपालिकेच्या वतीनं नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्षा काजल मेत्रे, खुद्द आमदार सुहास बाबर यांचे थोरले बंधू आणि उपनगराध्यक्ष अमोल बाबर, मुख्य अधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यासह बाबर गटाचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार सुहास बाबर म्हणाले, निवडणूक होऊन 6 महिने झाले. हा तुमचा प्रशिक्षणाचा काळ संपला आहे. आता शहराच्या विकासासाठी कठोर निर्णय घेऊन वाईटपणा घेण्यास सुरुवात करा. आता वाईटपणा घेण्याची वेळ आली आहे. माझा संयम संपला पण तुम्हाला पेलणार नाही. माझ्या दृष्टीने विटा शहरामध्ये पाण्याची समस्या सोडता दुसरी कोणतीही अडचण नाही. येत्या 3 महिन्यात नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण होत आहे. बदल करणे थोडासा त्रासदायक असतं पण तो करावा लागेल. सगळी भाजी मंडळी एका ठिकाणी आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. भाजी मंडई एकत्रित आणताना काही 5 ते 10% लोकांना त्रास झाला, पण शहरातील ट्रॅफिक समस्या संपवण्यात सकारात्मक परिणाम झाला आहे.